शहरातील यशवंत नगर येथे राहणाऱ्या ऋतुजा सुकुमार राजगे वय 27 या उच्च शिक्षित गर्भवती महिलेने सासरच्या सततच्या होणाऱ्या ख्रिश्चन धर्मांतराच्या त्रासाला व आर्थिक जाचाला कंटाळून दिनांक 6 जून रोजी गळफास लावून आत्महत्या केली आहे। ऋतुजा ही आत्महत्येच्या वेळी 7 महिन्याची गरोदर होती। ऋतुजाचा नवरा सुकुमार राजगे, सासरा सुरेश राजगे व सासू अलका राजगे सर्व राहणार यशवंतनगर, कुपवाड, सांगली यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता। याची ऋतुजाच्या घरच्यांना माहिती नव्हती। ऋतुजा ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होती। ती परीक्षेत नापास झाल्यावर सासू सासरा व नवऱ्याने तुझी अधिकारी होण्याची लायकी नाही, तू ख्रिश्चन धर्माचा स्वीकार कर म्हणून तिला त्रास द्यायला सुरुवात केली व धर्मांतरण करण्यासाठी विविध चर्चमध्ये नेऊन जबरदस्तीही केली। चर्चमधील पास्टरांनीही तुमची सून हिंदू धर्माचे पालन करते, पूजा करते, त्यामुळे तुम्हाला अडचणी येत आहेत असे सांगत होते। ऋतुजाने आपल्या आईवडिलांना तिच्यावर धर्मांतरासाठी व घर बांधकामासाठी पैसे आणण्यासाठी तगादा लावल्याचे सांगितले होते। त्यांनी अनेकदा येऊन ऋतुजा गर्भवती असल्याने सासू सासरे व पती यांची समजूत काढली होती, परंतु सगळ्या त्रासाला कंटाळून ऋतुजा हिने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली आहे। याची फिर्याद ऋतुजाचे वडील चंद्रकांत पाटील राहणार गुंडेवाडी यांनी कुपवाड एमआयडीसी पोलीस स्टेशनला दिली असून सासू सासरा व पतीला अटक करण्यात आली आहे। मी डॉक्टर चंद्रकांत लक्ष्मण पाटील, राहणार गुंडेवाडी, तालुका मिरज, जिल्हा सांगली। परवा माझ्या मुलगीने आत्महत्या केली। माझ्या मुलगीचे नाव ऋतुजा सुकुमार राजगे। तिला सांगली येथे तिला हिंदू विवाह पद्धतीने मी लग्न लावून दिलेले होते। तरी लग्न झाल्यापासून तिचा हॅरेसमेंट, मानसिक त्रास, आर्थिक छळ तिचा केला जात होता। पहिले एक दीड वर्षे त्या घराण्याबद्दल मला मुलगीने काही बोलली नव्हती, पण नंतर बोलली की ते घर ख्रिश्चनाच्या प्रवृत्तीचे, ख्रिश्चनाच्या रीतिरिवाजाप्रमाणे ते आहेत आणि ते मला फोर्स करतात की धर्म स्वीकार, आमच्या फादर सांगतोय त्या पद्धतीने तू सर्व आचरण कर। तर ही घटना आम्हाला लग्न झाल्यानंतर कळली की हे ख्रिश्चनाचे हे करतात, आचरण करतात। त्याच्यानंतर एकदा बोलवून घेऊन त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला की आम्ही हिंदू धनगर असल्यामुळे आम्हाला तो प्रसार करायचा नाही माझ्या मुलगीला, किंवा माझ्या मुलगीवर त्याच्याबद्दल बायडिंग करू नका असं त्यांना सांगितलं। तरी पण त्याने वरचीवर हॅरेसमेंट करायचं काही बंद केलं नाही आणि आम्हाला म्हणतात की आमच्या धर्मामध्ये कन्वर्ट हो अशी आमच्या मुलगीला तिने वारंवार प्रेशर दिला व त्रास दिला। त्या त्रासाला कंटाळून तिने परवा 6/6/2025 रोजी त्यांच्या घरी कुपवाड, यशवंतनगर कुपवाड येथे तिनं आत्महत्या केली। पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली आणि तिने त्यावेळेला माझी मुलगी 7 महिन्याची गरोदर होती। तरी तिच्यावर फार मोठा अन्याय झाला तो, आणि त्यामुळे हॅरेसमेंटमुळे यांची धर्माच्या नावाखाली तिचा छळ करून बळी घातला यांनी। असं महाराष्ट्रातल्या भारत देशामध्ये हे ख्रिश्चन मिशनरींचं हे धर्मांतर जे आहे ह्याच्यावर कोणाचाही बळी जाऊ नये, त्यासाठी यांच्यावर कठोरात कठोर शिक्षा होऊन माझ्या मुलगीला व होणाऱ्या बाळाला न्याय मिळावा ही माझी इच्छा आहे आणि कठोरात कठोर त्यांना शिक्षा झाली पाहिजे ही माझी आहे। आणि मी तशी तक्रार कुपवाड MIDC येथे दाखल केलेली आहे आणि योग्य ते न्याय मिळेल आणि सर्व समाजाने याची जागरूकतेने याच्यावर उठाव करावा ही माझी नम्र विनंती आहे।